ओके, आपण पिरियॉडिक मोशन पाहत आहे आणि पिरियॉडिक मोशनमध्ये ॲक्च्युली आपण काल जी पिरियॉडिक मोशन पाहिली आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण एस वगैरे पाहत होतो. तर काहीच म्हणत होतं की आवाज नाही झालेला आहे, तरी काय करू आपण एकदा परत फास्टली रिवाइज करू. पिरियॉडिक मोशन, पहिले काय म्हटलं आपण, पिरियॉडिक मोशन. आणि पिरियॉडिक मोशन ही कुठली मोशन असते याचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर हे आपण थोडंसं पाहिलेलं आहेच. पहा, जर अर्थ आहे आणि अर्थ काय म्हटलं आपण, सलच्या अणूमध्ये रिव्हॉल्व होते आणि एका रिव्होल्युशनला त्याला टाइम किती लागतो, 1 इयर. नेक्स्ट पण रिव्होल्युशनला टाइम लागते 1 इयर. नंतरच्या पण रिव्होल्युशन लागते 1 इयर. म्हणजे पहा इथे काय होत आहे, इथं बरोबर इक्वल टाइम नंतर, आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, बॉडी काय होत आहे, बॉडी त्याची मोशन रिपीट करत आहे, मोशन रिपीट होत आहे. बरोबर आहे, एका वर्षानंतर एक रिव्होल्युशन, एका वर्षानंतर एक रिव्होल्युशन, एका वर्षानंतर एक रिव्होल्युशन. म्हणजे मग इथं काय होत आहे की इक्वल टाइम नंतर मोशन रिपीट होत असेल तर ती मोशन असते पिरियॉडिक मोशन. आणि पाहता हे जर ते अर्थचं एक्झाम्पल, दुसरं जर म्हटलं आपण एक्झाम्पल, तर आपण क्लॉक असते आपली, क्लॉक म्हणा किंवा वॉच म्हणा, त्याचा हँड पण कसं असते, सगळं सेकंड हँड म्हटलं आपण, तर सेकंड हँड हा एक रिव्होल्युशन पूर्ण करते, एक रोटेशन पूर्ण करते 1 मिनिटमध्ये. सेकंड आहे ना, तर त्याला लागतात 60 सेकंद, म्हणजे 1 मिनिट. सो एक रोटेशनला टाइम लागतो 1 मिनिट, पुढच्या पण रोटेशनला टाइम लागतो 1 मिनिट, नेक्स्ट पण रोटेशनला लागतो 1 मिनिट. इथं पण काय आहे, मोशन काय आहे, रिपीट होते इक्वल टाइम नंतर. बरोबर आहे, मग ही सुद्धा मोशन मध्ये पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, द मोशन दॅट रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय म्हटलं, द मोशन that repeats itself after equal interval of time, is called as periodic motion. ओके, ही झाली पिरियॉडिक मोशनची डेफिनेशन. पिरियॉडिक मोशनची डेफिनेशन. आता पिरियॉडिक मोशन जर म्हटलं आपण, तर पिरियॉडिक मोशन डिफरंट टाइपचे असते. पिरियॉडिक मोशन डिफरंट टाइपचे असते. तर समजा म्हटलं पहा, एक तर काय रोटेशनल पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन समजा हा झाला फर्स्ट आहे, बरोबर आहे. किंवा मग पहा दुसऱ्या पण टाइपचे मोशन असतात, ज्याला आपण काल आपण पाहिलं व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. हे आपण दोन मोशन पाहिलेत आहे. रोटेशनल पिरियॉडिक मोशन म्हणजे बघा, ज्याला आपण ते क्लॉकचे मोशन म्हणतो ना, क्लॉकचे हँड्स, सेकंड हँड हा एका मिनिटात रिपीट होत आहे, म्हणजे रोटेशनल मोशन सुद्धा आहे आणि पिरियॉडिक सुद्धा आहे. मग रोटेशनल पिरियॉडिक मोशन हा फर्स्ट आहे. किंवा दुसरे पहा व्हायब्रेशनल पिरियॉडिक मोशन. याचं एक्झाम्पल जर म्हटलं आपण, तर जे क्लॉक असते, वॉल क्लॉक असते, आणि वॉल क्लॉक मध्ये जो पेंडुलम असते, तर त्याचं कसं असते पहा, तो बरोबर तो सपोज कन्सिडर करा एखाद्या साईडला असेल, तो असेल ह्या साईडला, कुठे एका साईडला असेल, तर तो तिथून ह्या साईडला जातो, ओके, एका सेकंदामध्ये, आणि परत तिथून तिकडे जातो 1 सेकंदमध्ये. पहा आपण पाहिलं असेल वॉल क्लॉकचा तो पेंडुलम असते, त्याचा कसं असते, तो पहा इथून इकडे जातो 1 सेकंदात, वापस येतो 1 सेकंदात, परत होतो 1 सेकंदात, वापस येतो 1 सेकंदामध्ये. मग इथं मला असं होते की याची जी मोशन आहे एकतर ऑसिलेटरी मोशन आहे, अशी जी मोशन असते टू अँड फ्रो मोशन, याला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन. आणखी काय असते हा काय करते, हा जो पेंडुलम म्हटला आपण, हा पेंडुलम आहे बघा, समजा इथून निघाला 1 सेकंद, वापस आला 1 सेकंदामध्ये, बरोबर आहे. हे बघा, जायला त्याला 1 सेकंद लागला, परत लागला 1 सेकंद, झाले 2 सेकंद. म्हणजे बघा, जिथून स्टार्ट झाला तिथं पोहोचला, टाइम किती लागला, 2 सेकंद. परत तसंच असते, इकडे जाणार 1 सेकंदामध्ये, वापस येणार 1 सेकंदामध्ये, हे 2 सेकंद लागतील त्याला. जिथून स्टार्ट झाला तिथं पोहोचायला टाइम लागते 2 सेकंद. झाले एक ऑसिलेशन, आणि हे ऑसिलेशन रिपीट करत जाते.
सेकंदामध्ये एक ऑसिलेशन, 2 सेकंदामध्ये एक ऑसिलेशन. म्हणजे इथे काय आहे की इक्वल टाइम नंतर त्याची जी ऑसिलेटरी मोशन आहे ती रिपीट होते. म्हणून मग ती असते एकदा ऑसिलेटरी सुद्धा असते आणि पिरियडिक सुद्धा असते. ऑसिलेटरी म्हणा किंवा व्हायब्रेशन. बघा इथे समजा व्हायब्रेशन म्हटलं आपण, याला दुसरं नाव कुठलं आहे? ऑसिलेटरी. ऑसिलेटरी मोशन सुद्धा आहे आणि पिरियडिक सुद्धा आहे. त्याला ऑर मध्ये काय म्हणतो आपण? व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन. अशी त्याला दोन मोशन. आणि तसं जर म्हटलं आपण पिरियडिक मोशन आणखी असते बा, एक सर्क्युलर मोशन सुद्धा असते. जे आपण प्लॅनेटचं म्हटलं, आपण जे म्हटलं प्लॅनेटची मोशन, हा सर्क्युलर पिरियडिक मोशन, किंवा त्याला म्हणतो आपण रिव्होल्युशनरी पिरियडिक मोशन. म्हणजे पिरियडिक मोशनचा हा पण एक टाइप बनणार आहे. कुठला? सर्क्युलर पिरियडिक मोशन. आणि ह्या सर्क्युलर मोशन मध्ये एक्झाम्पल कसं असणार आहे? अर्थचं एक्झाम्पल. अर्थची मोशन कुठली आहे? सनच्या वर्ल्डमध्ये रिव्होल्युशनरी मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे आणि रिपीट होत आहे, म्हणजे पिरियडिक पण आहे. मग पिरियडिक मोशनची हे तीन टाइप म्हणा: सर्क्युलर पिरियडिक मोशन, रोटेशनल पिरियडिक मोशन आणि काय म्हणतो आपण? व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन. आणि या व्हायब्रेशनल पिरियडिक मोशनला दुसरं नाव कुठलं आहे? ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. बरं, तर अशा पिरियडिक मोशन डिफरंट टाइपचे आहेत. पिरियडिक मोशन डिफरंट टाइपचे आहेत. तर ह्या आता समजा ही समजा सर्क्युलर पिरियडिक मोशन आहे किंवा मग रोटेशनल पिरियडिक मोशन आहे, ह्या दोनही मोशन हे आपल्याला 12वीच्या फर्स्ट लेसन मध्ये जो रोटेशनल डायनामिक्स आहे त्यामध्ये आहे. आणि मग आता आपण हा जो लेसन पाहत आहे, ऑसिलेशन हा जो लेसन पाहत आहे, तर त्यामध्ये ही मोशन आहे. कुठली आहे? ऑसिलेटरी पिरियडिक मोशन किंवा व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन. पूर्ण लेसन मध्ये आपण ही मोशन पाहिजे. ओके, तर या मोशन मध्ये आपण जसं जर म्हटलं आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन, दोघांचं नाव एकच आहे. दोन्ही एकच आहे, नाव दोन आहे पण दोन्ही एकच मोशन आहे. आणि हे सुद्धा आपण पाहत होतो, हे आपण एकदम फर्स्ट लेक्चर मध्ये पाहत होतो ऑसिलेटरी मोशन. मग जर समजा ही समजा जेव्हा बॉडी होतं समजा कन्सिडर करा, एक सिंपल पेडल होता आपला, हा तिथे सपोर्ट होता, स्प्रिंग होता, त्याला मेटल बॉब अटॅच होता. आणि नंतर मग त्याची जेव्हा तो स्टेबल असेल तर ही जी पोझिशन असते, या पोझिशनला काय म्हणतो आपण? त्याची मीन पोझिशन. या पोझिशनला त्याची म्हणतो मीन पोझिशन. मग आपण त्याला डिस्प्लेस करतो, कुठं? इथे डिस्प्लेस केलं, बरोबर. आधी इथं असतो त्याला डिस्प्लेस केलं, इथे डिस्प्लेस केलं. मग इथे त्याची ही जी पोझिशन असते या साईडची, एक्स एक्सिसच्या ह्या साईडची पोझिशन, त्याला आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर आहे. आता बघा त्याला काय केलं आपण? मीन पासून डिस्प्लेस केलं एक्स्ट्रीमला. आणि आता काय करायचं? त्याला सोडून द्यायचं आहे. त्याला तुम्ही जर सोडून दिलं तो वापस येणार आहे, इकडे येणार आहे, परत वापस जाणार आहे आणि तो यासारखी मोशन परफॉर्म करणार आहे. मग आता ही जी मोशन असते बॅक अँड फोर्थ, बॅक अँड फोर्थ, बरोबर, टू अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ म्हणा किंवा मग टू अँड फ्रो म्हणा, यासारखी मोशन म्हणजे काय असते? ऑसिलेटरी मोशन. ओके. आणि ही जी ऑसिलेटरी मोशन आहे, ही जी ऑसिलेटरी मोशन आपण कालच पाहिलं, त्याला आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं आपण ऑसिलेटरी मोशन. द मोशन ऑफ बॉडी किंवा पिरियडिक मोशन ऑफ अ बॉडी इन विच बॉडी मूव्स टू अँड फ्रो. बॉडी काय होते? मूव होते टू अँड फ्रो अबाउट मीन पोझिशन. ओके. आणि त्या मोशनला म्हटलं आपण ऑसिलेटरी मोशन. आणि जर रिपीट होत असेल तर ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. ठीक आहे. आता हे जे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे, तर याचे पण दोन टाइप, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन म्हणा किंवा व्हायब्रेशनल पिरियडिक मोशन म्हणा, याचे काय? दोन टाइप. याचे दोन टाइप कुठले? तर एक जो टाइप आहे तो आहे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन काय म्हटलं आपण? ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचे दोन टाइप म्हणत आहे आपण. एक कुठला म्हटलं? सिंपल हार्मोनिक मोशन. त्याला म्हणतो आपण शॉर्ट मध्ये एसएचएम. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण? एसएचएम. आणि याच ऑसिलेटरी मोशनचा सेकंड टाइप तो असते डॅम्प हार्मोनिक मोशन. डॅम्प हार्मोनिक मोशन. ओके. सो ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचे दोन टाइप. पहिला कुठला आहे? एक सिंपल हार्मोनिक मोशन. दुसरा कुठला आहे? डॅम्प हार्मोनिक मोशन. हे दोन्ही पाहायचे आपल्याला ह्या लेसन मध्ये.
पण मॅक्झिमम पार्ट राहणार आहे एसएचएमचा. या लेसन मध्ये आपल्याला मॅक्झिमम पाहायचं आहे एसएचएम. डायहार्मोनिक मोशन सुद्धा आहे, पण त्याचे थोडेफार टॉपिक आहेत, 2-3 टॉपिक आहेत, ते आपण बघूच आपण एकदम लास्ट एंड मध्ये आहे टॉपिकच्या. ओके, बघ आता जे ऑसिलेटिंग हार्मोनिक मोशन म्हटले त्याचा हा जो पार्ट म्हटलेला आहे सिंपल. पण ही जी सिंपल हार्मोनिक मोशन असते ना, ही सिंपल टाइपची ऑसिलेटिंग मोशन असते. सिंपल हार्मोनिक मोशन काय असते? सिंपल टाइपची हार्मोनिक मोशन असते. आणि त्या सिंपल हार्मोनिक मोशनचे एसएचएम चे सुद्धा आणखी 2 सब टाइप असतात. ते पण आपण बघायचं. याचे पण काय म्हणतो आपण? 2 सब टाइप असतात. तर पहिला कुठला असतो बघा? पहिला असते लिनियर एसएचएम. लिनियर एसएचएम. दुसरा कुठला असतंय? अँगुलर एसएचएम. अँगुलर एसएचएम. बरोबर आहे? असे 2 टाइप असतात या एसएचएम चे. ते दोन्ही टाइप बघायचे आपल्याला. पण आधी काय बघू, इथे काय बघू, इनिशियली बघू आपण सिंपल हार्मोनिक मोशन बघू ना. ठीक आहे, टॉपिक समजला. आता पुढे घ्यायचा आपल्याला. आपण ऍक्च्युअली हा टॉपिक घेतलेला आहे का, आपण परत थोडंसं आपण रिवाइज करत आहे. ओके, तो हा टॉपिक काय करायला आधी सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, आणि हा काय असते ऍक्च्युअली, ही काय असते ऍक्च्युअली सिंपल टाइपची ऑसिलेटिंग मोशन असते किंवा सिंपल टाइपची व्हायब्रेशनल मोशन असते. आपल्याला पाहायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. कारण ऑसिलेटरी मोशनला सुद्धा आपण हार्मोनिक मोशन म्हटलं होतं. सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, पहा जर समजा सिंपल हार्मोनिक मोशन कुठले मग? एक तर ऑसिलेटिंग मोशन असते, त्याच्यामध्ये पाहता आपण हे जी मोशन म्हटलेलं आहे, ही सुद्धा काय असते? सिंपल हार्मोनिक मोशन असते. हा जो पेंडुलम आहे सिंपल पेंडुलम, याची ही जी मोशन असते ही सुद्धा काय असते? सिंपल हार्मोनिक मोशन असते. मग या सिंपल हार्मोनिक मोशनला जर आपण डिफाइन करण्याचा प्रयत्न केला तर आपण कशी डेफिनेशन द्यायची पहा. सो सिंपल हार्मोनिक मोशन काय असते? याची ऑसिलेटिंग मोशनचा सिंपल टाइप असते. पहा सिंपल हार्मोनिक मोशन, simple harmonic motion is a simplest form of oscillatory or vibratory motion. बरोबर आहे? काय म्हटलं आपण? हे तर पाहत होतो आपण. सिंपल हार्मोनिक मोशन काय असते? सिम्पलेस्ट फॉर्म असते, सिम्पलेस्ट टाइप असते ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशनचा. आणि त्यामध्ये काय त्याच्यामध्ये आणखी काय आलं बघा, इन विच त्यामध्ये काय करतो आपण आता? बॉडीला काय करतो? आधी मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करतो पुढे एक्स पोझिशनला. ओके, when the body is displaced from its main position to x position, नंतर मग त्याला सोडतो. आपण काय करतो? ही अशी बॉडी होती, मेन पोझिशन असते, त्याला डिस्प्लेस करतो एक्स्ट्रीमला आणि नंतर काय करतो? सोडतो. मग जेव्हा त्याला रिलीज करू, बॉडी करते अशी मोशन परफॉर्म करते. इट ऑसिलेट्स टू अँड फ्रो. इट ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन, in which when a body displaced from its main position, नंतर काय करायचं? रिलीज करायचं आहे and release. तर ती काय आहे? ऑसिलेट्स टू अँड फ्रो. It oscillates to and fro about the mean position.
अबाउट द मीन पोझिशन. आणि आता इथं आपण असं म्हटलं की अबाउट द मीन पोझिशन ऑसिलेटर होत आहे. आता इथं आणखी मध्ये एक रिस्टोरिंग फोर्स मॅटर असते. रिस्टोरिंग फोर्स काय आहे बघा, समजा बॉडी कोण होती, इथं होती, मीनला होती, आपण त्याला डिस्प्लेस केलं होतं एक्स्ट्रीमला. मग जेव्हा त्याला सोडलं तर बॉडी वापस आली. बरोबर, बॉडी वापस कशी काय आली, बॉडी वापस का आली असेल. आता बॉडी जर वापस आली असेल तर याचा मिनिंग काय, ठीक आहे की या बॉडीवर असं या ऍक्शन फोर्स लागला असेल. बरोबर आहे. एक्स्ट्रीमला जेव्हा आपण बॉडीला सोडलं बॉडी वापस आली. बरं, बॉडी वापस का आली, कारण मग काहीतरी फोर्स लागला असेल. बॉडी वापस आली म्हणजे काहीतरी फोर्स लागला असेल. पण इथे माहिती आहे की इथं बॉडीला वापस आणण्यासाठी जो फोर्स लागतो, बॉडीला मीन पोझिशनकडे आणण्यासाठी जो फोर्स लागतो तो असतो रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे मग जेव्हा तुम्ही काय करता, बॉडीला मीन पासून डिस्प्लेस करता एक्स्ट्रीम पोझिशनला, तर तेव्हा त्या बॉडीला लागतो रिस्टोरिंग फोर्स. त्या बॉडीला लागतो रिस्टोरिंग फोर्स. आणि रिस्टोरिंग फोर्स जो लागतो तो लागतो टुवर्ड्स द मीन पोझिशन. बरोबर आहे. मीनला डिस्प्लेस केला एक्स्ट्रीम पोझिशनला, पण इथे लागतो त्या बॉडीवरती मीन कडे लागतो रिस्टोरिंग फोर्स. तो त्या बॉडीला वापस आणण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून मग जसं तुम्ही या बॉडीला रिलीज करसाल, जसं या बॉडी तुम्ही रिलीज केलं तर त्या फोर्स मुळे बॉडी काय ते वापस येते. बरं, मग आता बॉडी समजा बॉडी एक्स्ट्रीम पासून वापस आली, पण आता बॉडी वापस येतात मोशन मध्ये आहे. वापस येतात बॉडी कशी आहे, मोशन मध्ये. आता बॉडी तर थांबणार नाही पण कारण मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये बॉडी काय करते, त्याची मोशन कंटिन्यू करते. म्हणून ती बॉडी समोर जाते. डायरेक्ट इनर्शिया मोशन कंटिन्यू करेल म्हणजे इनर्शिया बॉडी समोर जाणार आहे. आणि समोर जाणार म्हणजे इथं ह्या साईडला जाणार. आणि इकडची इथे ही जर समजा त्या बॉडी पाहिजे एवढी मॅक्सिमम जाणार आहे, तर इकडली जी झाली तर ती असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता बघा, आपण असं म्हटलं होतं की मीनला डिस्प्लेस केलं होतं, मीन पासून डिस्प्लेस करतो एक्स्ट्रीमला रिस्टोरिंग फोर्स लागला होता मीनकडे. पण आता बघा, जर बॉडी मग आता वापस आली इकडच्या साईडने जेव्हा जाणार आहे, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जेव्हा जाणार आहे, परत बॉडी वापस जाते. आता परत बॉडी वापस का जात असेल, मग इथं पण लागत असेल रिस्टोरिंग फोर्स. इकडच्या साईडने निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तेव्हा सुद्धा त्या बॉडी लागणार आहे रिस्टोरिंग फोर्स लागणार आहे. आणि त्या रिस्टोरिंग फोर्स मुळेच बॉडी काय जाते ते मीन पोझिशनमध्ये जाते. मला लक्षात ठेवायचं आहे की या ऑसिलेटरी मोशन मध्ये बॉडीवर माहिती का, बॉडीवर लागतो रिस्टोरिंग फोर्स. बॉडीवर लागतो रिस्टोरिंग फोर्स आणि तो ऑलवेज लागतो कुणीकडे, नेहमी लागतो मीन पोझिशनकडे. इकडे गेली तरी लागेल रिस्टोरिंग फोर्स मीन कडे, इकडे गेली तरी लागेल रिस्टोरिंग फोर्स मीन कडे. सो रिस्टोरिंग फोर्स आहे तो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. क्लिअर झालं असेल. आणखी बघा, एक आपण काल असं पाहिलं, काल आपण ते स्प्रिंग मारचं पाहिलं ना, इथं पण तेच आहे बघा. बॉडीला डिस्प्लेस केलं आपण ह्या साईडने, मीन पासून आपण डिस्प्लेस केलं ह्या साईडने, म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं होतं राईट साईडने, पण फोर्स लागला होता कसा लेफ्ट साईडने मीन कडे. डिस्प्लेस केला आपण त्या साईडने, फोर्स लागला ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. त्याचा मीनिंग असा की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, ऑपोजिट असते. सो रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो ऑलवेज लागणार आहे मीन पोझिशन कडे आणि त्याची डायरेक्शन असणार आहे डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. हे झालं. आपण या डेफिनेशन कडे करू. टू अँड फ्रो अबाउट द मीन पोझिशन such that the restoring force is always directed towards the mean position. Okay, restoring force always directed towards the mean position and opposite to the displacement. कोणाच्या ऑपोजिट मध्ये असते, डिस्प्लेसमेंटच्या ऑपोजिट टू द डिस्प्लेसमेंट of the body. Displacement of the body from the mean position. आणखी बघा, हे झालं इक्वल टेक्निक झाली त्याची. आणि सोपा असते. आता एक गोष्ट साधी गोष्ट आहे, हा जो समजा बॉब होता, सिंपल मेथडचा बॉब इथं सेंटरला होता, मीन पोझिशन होता, त्याला तुम्ही डिस्प्लेस केलं, समजा थोडं जर डिस्प्लेस केलं तर फोर्स कमी लागणार. तुम्ही जास्त डिस्प्लेस करसाल फोर्स जास्त लागणार. बरोबर आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर डिस्प्लेसमेंट जास्त करसाल तर रिस्टोरिंग फोर्स जास्त लागेल. डिस्प्लेसमेंट तुम्ही कमी करसाल
रिस्टोरिंग फोर्स कमी लागते. मग आता मग हा रिस्टोरिंग फोर्स याची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? डिस्प्लेसमेंटवर. तुम्ही जेवढं डिस्प्लेसमेंट करसाल तेवढा फोर्स लागणार आहे रिस्टोरिंग फोर्सचा. म्हणून आपण असं म्हणतो की मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. The magnitude of restoring force is directly proportional to the displacement from mean position. म्हणजे जो रिस्टोरिंग फोर्स असतो याची जी मॅग्निट्यूड असते ती काय असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ती काय असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि कोणाशी? तर डिस्प्लेसमेंटची. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट जास्त तर रिस्टोरिंग फोर्स जास्त लागेल. जर डिस्प्लेसमेंट कमी तर फोर्स काय लागेल ना? कमी लागेल. असं असते. आणि आणखी काय म्हटलं आपण की दोघांची बा रिस्टोरिंग फोर्सची आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे? ऑपोजिट आहे. पण डायरेक्शन ऑपोजिट असल्यामुळे काय आपण इथे देतो साइन आपण मायनस. कि रिस्टोरिंग फोर्स त्याची मॅग्निट्यूड काय असते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. -x म्हणजे ही मायनस काय दाखवते? की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं डायरेक्शन ऑपोजिट. असं काय आपल्या मायनस साइन इंडिकेट that restoring force and displacement are in opposite direction. Both are in opposite direction. Okay? मग आणखी काय करतो आपण? तर समजा आपण असं म्हटलं की F r डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x असं म्हटलं आपण. काय म्हटलं? Fr इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x असा आहे. पण आता इथे काय करू आपण? याला हा जो सिम्बॉल आहे प्रोपोर्शनल सिम्बॉल काढून टाकू आपण. मग सिम्बॉल काढला तिथं इक्वल टू साइन पुट करतो. हा सिम्बॉल काढला इक्वल टू साइन पुट करतो आणि एक तिथं कॉन्स्टंट पुट केला स्मॉल के. कॉन्स्टंट पुट केला स्मॉल के आणि इथे काय असणार आहे? -x आहे. मग जो हा जो Fr असते रिस्टोरिंग फोर्स असते याचा फॉर्म्युला असं म्हणते -kx आणि हा जो k असते जो आपण कॉन्स्टंट पुट केलेला आहे हा जो k असते जो कॉन्स्टंट पुट केलेला आपण तर ह्या कॉन्स्टंटला त्या कॉन्स्टंटला म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट. इट इज कॉल्ड एज द फोर्स कॉन्स्टंट. क्लियर? जो हा झाला रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला. आणखी बघा आता ही जी मोशन म्हटली आपण ही जी समजा मगाशी आपण सिंपल वेळेचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ही जी समजा बॉडी आहे ही बॉडी त्यासारखीच मोशन परफॉर्म करणार आहे. ही बी क्वेश्चन आहे आणि समजा हे एक्स क्वेश्चन असेल तर ह्यासारखी ती जेव्हा मोशन परफॉर्म करणार आहे तर इथं पण ही जी मोशन असणार आहे ऑसिलेटरी मोशन असणार आहे. सिंपल पेडलची म्हणा किंवा ह्या बॉडीची म्हणा ही जी ऑसिलेटरी मोशन असणार आहे ऑसिलेटरी मोशन हे आपण इक्वेशन ने दाखवू शकतो. मग ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ही जी ऑसिलेटरी मोशन इक्वेशन दाखवू मॅथमॅटिकली दाखवा. मॅथमॅटिकली the SHM simple harmonic motion can be described as तर सिंपल हार्मोनिक मोशन आपण इक्वेशन दाखवू आणि इक्वेशन कुठलं तर y = a sin ओमेगा t. बरं सिंपल हार्मोनिक मोशन आपण मॅथमॅटिकल इक्वेशन ने दाखवू शकतो आणि ते या इक्वेशन दाखवू शकतो. आता या इक्वेशन मध्ये बघा या इक्वेशन मध्ये हे काय आहे तर हे असते डिस्प्लेसमेंट. y म्हणजे काय असते डिस्प्लेसमेंट. ही जी बॉडी मोशन परफॉर्म करत आहे समजा मोशन परफॉर्म करत आहे ही बी पोझिशन आहे इकडची पॉझिटिव्ह एक्स पोझिशन आहे इकडची निगेटिव्ह एक्स पोझिशन आहे आणि समजा मोशन परफॉर्म करताना बॉडी समजा कोणतं काहीतरी टायमिंगला
समजा टीयर टाइमला बॉडी कुठं समजा इथं समजा मोशन परफॉर्म करत आहे आणि ती या टाइमला बॉडी कुठं इथं आहे. मग इथं जर असलं तर मग तिथं त्याचं डिस्प्लेसमेंट, तिथं त्याचं डिस्प्लेसमेंट, तर हे असणार आहे डिस्प्लेसमेंट वाय. आणि मग ते आपण दाखवू या इक्वेशनने. म्हणजे वाय म्हणजे काय असते, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी आणि जी परफॉर्म करता एसएचएम, परफॉर्मिंग एसएचएम. ओके. दुसरा आणखी बघा याच्यामध्ये आता ए म्हणजे काय असते. आता इथे मी स्मॉल ए केलेला आहे, कॅपिटल ए सुद्धा यूज करू शकतो तुम्ही, स्मॉल ए किंवा कॅपिटल ए दोन्ही यूज करू शकता. आणि दोन्हीमध्ये काय असतं, हा ए म्हणजे असते ॲम्प्लिट्यूड. ए म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय पहा, आता ही बॉडी काय म्हटलं आपण पहा, समजा ही बॉडीची आहे मीन पोझिशन आणि इथून इथपर्यंत गेली तर त्याचं डिस्प्लेसमेंट. बरं आणखी जर बॉडी समजा आणखी जर दूर गेली तर डिस्प्लेसमेंट वाढणार आहे. आणखी जर इथे गेली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जर गेली, कुठपर्यंत पोहोचली, इथपर्यंत पोहोचली, मग हे जर त्या बॉडीचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, तर हे असणार त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. आणि कुठून तर फ्रॉम द मीन पोझिशन, हे असेल त्याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. मग आता बघा हे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असते तर याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द ॲम्प्लिट्यूड. ही जी एसएचएम आहे, एसएचएम मध्ये जे मीन पोझिशन पासूनचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. तो कॅपिटल ए म्हणा किंवा स्मॉल ए म्हणा. ओके. म्हणून मग या इक्वेशन मध्ये हे जे आहे ए जे आहे, ए म्हणजे काय असते, ॲम्प्लिट्यूड, मीन पासून मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, ॲम्प्लिट्यूड ऑफ एसएचएम. नेक्स्ट आता आपण आणखी बघा, आता साइन फंक्शन आहे, साइन काय आहे, फंक्शन आहे. आणि हे जर म्हटलं आपण ओमेगा, ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. ओमेगा म्हणजे काय असते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवायचं आहे ओमेगा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ओमेगा असते अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ठीक आहे. टी म्हणजे काय बसणार आहे, टी म्हणजे काय. आता याच इक्वेशनला मला तुम्ही असं लिहू शकता, कसं बघा, हा स्मॉल ए, हा साइन आणि हा जो ओमेगा असते अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तर हे म्हणजे काय असते, याला तुम्ही असं लिहू शकता, ओमेगा म्हणजे असं असते 2 पाय अपॉन टी. हे सर्क्युलर मोशन मध्ये आहे, बरोबर आहे, हे सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ओमेगा म्हणजे 2 पाय टी असं, मग इथं पुट करू आपण, ओमेगाची व्हॅल्यू पुट करू टाकू. मग काय म्हणणार इक्वेशन बघा, की ए साइन ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि इनटू हा स्मॉल टी. म्हणजे इक्वेशन असं पण बनणार आहे, हे पण इक्वेशन किंवा हे पण इक्वेशन. पण सो लिनियर एसएचएम जी आहे, तर सॉरी हे जे एसएचएम आहे सिंपल हार्मोनिक मोशन, तुम्ही या इक्वेशन दाखवू शकता किंवा या इक्वेशन दाखवू शकता. एक झालं. किंवा मग तुम्ही असं पण दाखवू शकता y इक्वल टू a cos ओमेगा टी. हे पण इक्वेशन दाखवू शकता. या पण इक्वेशनने मोशन दाखवता येते. त्यामध्ये पण काय असेल, y डिस्प्लेसमेंट असेल, a अँप्लिट्यूड असेल, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते. ओमेगाला आपण असं लिहू शकतो, म्हणजे मग हेच इक्वेशन कसं लिहू शकतो आता, y इक्वल टू काय बनणार आहे, a cos ओमेगा म्हणजे 2 पाय बाय कॅपिटल टी आणि इथे सुद्धा स्मॉल टी. क्लियर. तर बघा मॅथमॅटिकली एसएचएम आपण ह्या इक्वेशन दाखवतो. मॅथमॅटिकली एसएचएम आपण याने दाखवू शकतो किंवा याने दाखवू शकतो. कुठल्याही एका फंक्शन दाखवा, कुठल्याही एका फंक्शन दाखवा. असंच नाही एका फंक्शनने मला त्याच्यात दोन सुद्धा फंक्शन पॉसिबल आहे. हे पण इक्वेशन आहे, हे पण इक्वेशन आहे, दुसऱ्या पण इक्वेशन आपण एसएचएम दाखवू शकतो. आणि आता पहा एसएचएम जे आहे सिंपल हार्मोनिक मोशन हे दोन टाईपचे, मगाशी आपण ते म्हटलं तुम्हाला सांगितलं आपण. एसएचएम काय आहे, दोन टाईपचे आहे. एक असणार आहे लिनियर एसएचएम, दुसरे असणार आहे अँग्युलर एसएचएम. तर इथं बघा हे जे म्हटलं आपण एसएचएम जे म्हटलेलं आहे याची ही डेफिनेशन तुम्हाला चांगली प्रॉपर करायची आहे, कारण ही जर डेफिनेशन तुम्ही प्रॉपर केली तर हीच डेफिनेशन आहे लिनियर एसएचएमची. काय म्हटलं मग, सिंपल हार्मोनिक मोशन इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी और वायब्रेटरी पिरियोडिक मोशन इन विच बॉडीला काय करतो आपण, बॉडीला मेन पासून डिस्प्लेस करतो एक्स्ट्रीमला, नाहीतर मग रिलीज करतो. इन विच बॉडी डिस्प्लेस फ्रॉम मेन पोझिशन अँड रिलीज, नंतर ती होते ऑसिलेट. इट ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन सच दॅट रिस्टोरिंग फोर्स, तो रिस्टोरिंग फोर्स लागत असतो. Restoring force always directed towards the mean position.
रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी असणार आहे बी पोझिशनकडे अँड ऑपोजिट टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. आणखी काय म्हणतो आपण, त्या रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यू डिपेंड करत असणार आहे, डिपेंड असणार आहे जे असते डिस्प्लेसमेंट होते. हा सो the magnitude of the restoring force is directly proportional to the displacement from the b position. Fr directly to minus x. Fr निगेटिव्ह साइन काय दाखवते की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन ऑपोजिट असते. मग आपण काय करतो, आपण इथं Fr ला बदला हा पण शोधू आपण की Fr इक्वल टू मायनस x k म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. ओके, आणि मॅथमॅटिकल इक्वेशन मॅथमॅटिकली एसएच आपण अशी दाखवू शकतो. काय म्हणतो आपण y इक्वल टू a cos ओमेगा t किंवा a sin ओमेगा t. काय क्लियर आहे? आता बघ त्यामध्ये हे सुद्धा फरक नाही. आता याची काय दोन टाइप, याचे दोन टाइप, ते दोन टाइप पण पाहिजे आपल्याला. तर एसएचएम ची दोन टाइप, एक लिनियर एक अँग्युलर. सो आता पाहायचं आपल्याला लिनियर एसएचएम. पहिला टाइप, फर्स्ट टाइप तो आहे लिनियर एसएचएम. इथं समजा बॉडीज मोशन कशी असणार आहे, ऑसिलेटरी मोशन. बॉडीज मोशन असणार आहे ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन असणार आहे. पण ऑसिलेटरी मोशन मध्ये पहा, ऑसिलेटरी मोशन मध्ये समजा ही जी बॉडी आहे, समजा ही बॉडी पहा, ही बॉडी अशी ऑसिलेट होत आहे. मग ऑसिलेट होताना पहा याचा पाथ कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे, बरोबर आहे. ही जी बॉडी होत आहे ऑसिलेट, ऑसिलेट होताना पाथ कसा आहे तो स्ट्रेट लाईन. एक तर आहे एसएचएम आणि पाथ कसा आहे स्ट्रेट लाईन. तेव्हाची एसएचएम म्हणते लिनियर एसएचएम. तेव्हाच्या एसएचएम ला म्हणतात ऍक्च्युअली, तेव्हाच्या एसएचएम ला म्हणतात लिनियर एसएचएम जर पाथ असेल स्ट्रेट लाईन. हा एक एक्झाम्पल, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे जे सेविंग मशीन असते. सेविंग मशीन त्याचं जी नीडल असणार आहे, सेविंग मशीनची जी नीडल असणार आहे त्याची जी मोशन असते पाहिजे तुम्ही सेविंग मशीनच्या नीडलची मोशन. तर बघा एक तर ऑसिलेटरी मोशन, बरोबर आहे, एक काय असेल ऑसिलेटरी मोशन असणार आहे. आणि दुसरं काय असेल माहिती आहे काय, एक तर ती माहिती काय की असेल त्याच्यामध्ये पाथ असेल स्ट्रेट लाईन, ऑसिलेटरी मोशन आणि पाथ कसा आहे स्ट्रेट लाईन. मग तेव्हा ती बनणार आहे लिनियर एसएचएम. एक एसएचएम ॲज वेल ॲज पाथ असेल स्ट्रेट लाईन तेव्हा ते लिनियर एसएचएम म्हणणार का. बघ आता जर समजा आपण याला जर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आपण, तर जेव्हा एखादी बॉडी, बरोबर आहे, तीच आपण डायग्राम ड्रॉ करून when a body का होता है बॉडी का ऑसिलेट, बॉडी का होता है ऑसिलेट. when the body oscillates to and fro, बॉडी का होता है ऑसिलेट टू एंड फ्रो. and about the mid position, about the mid position. when a body oscillates to and fro about the mid position along the same path, so along the straight line path. path कसा है हा straight line. so when a body oscillates to and fro about the mid position along the straight line path, along the straight line path, its motion is called as linear SHM. Its motion is called as linear SHM. तेव्हाच्या त्या मोशनला म्हणतो आपण लिनियर SHM. ओके, आणि आता या लिनियर SHM मध्ये बघा जे आपण SHM मध्ये पाहतो तेच की जेव्हा बॉडी तुम्ही डिस्कस करता मेन पासून एक्सटेंड कडे तर तिथे बघा एक्सट्रीम पोझिशनला बॉडी लागतो रिस्टोरिंग फोर्स, बॉडी काय लागतो रिस्टोरिंग फोर्स लागतो, बरोबर आहे. तुम्ही डिस्प्लेस करता राईट साइडने, डिस्प्लेसमेंट राईट साइडने, रिस्टोरिंग फोर्स लागतो लेफ्ट साइडने. सो रिस्टोरिंग फोर्स हा ऑलवेज असते डिस्प्लेसच्या ऑपोजिट टुवर्ड्स द मेन पोझिशन इन linear motion. so restoring force असेल, restoring force or आता restoring force म्हणा
रिस्टोरिंग फोर्स एफआर म्हणा किंवा मग ते बॉडीचा समजा वापर जर असेल ना तर त्यामध्ये ते ऍक्सेलरेशन. पण ते रिस्टोरिंग फोर्स म्हणा किंवा ऍक्सेलरेशन दोघांची डायरेक्शन असणार आहे बी कडे. रिस्टोरिंग फोर्स और ऍक्सेलरेशन is always directed towards the B position. Directed towards the B position. आणि काय असेल ऑपोजिट असेल डिस्प्लेसमेंटच्या and opposite to the displacement. Opposite to the displacement from the B position. B position. Okay. आणखी म्हणजे त्याला आपण कसं म्हटलं की रिस्टोरिंग फोर्स जो असतो Fr असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रिस्टोरिंग फोर्स किंवा ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. म्हणून मग आपण त्याला असं शिकतो Fr डायरेक्टली मायनस x as well as ऍक्सेलरेशन डायरेक्टली मायनस x असं असते. आणि बघा आता याला तुम्ही काय शोधा याचा फॉर्म्युला पण बनणार आहे की Fr इक्वल टू बनणार आहे मायनस के एक्स. Fr इक्वल काय बनणार आहे मायनस के एक्स. आणि मग याच्यामध्ये बघा हा जो के असता बघा मगाशी त्या केला काय म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. के काय असतो फोर्स कॉन्स्टंट. बरं त्यामध्ये ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला लिहिणार आहे. ऍक्सेलरेशन याचा फॉर्म्युला असतो तो असतो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेल काय असते मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असते. सो लिनियर सिस्टम मध्ये पहा लिनियर सिस्टम मध्ये काय असणार आहे Fr इक्वल टू मायनस के किंवा ऍक्सेल इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दोघांमध्ये पाहिलं मायनस नाही यामध्ये की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघा डायरेक्शन ऑपोजिट म्हणून एक मायनस असते. ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट यांची पण डायरेक्शन असते ऑपोजिट असते म्हणून इथं मायनस असते. आणि इथं बघा याच्यामध्ये मी हा जो फॉर्म्युला पुट केलेला आहे हा की म्हटलं ओमेगा. त्या ओमेगाला म्हणतो आपण अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय असते अँग्युलर वेलॉसिटी और अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्या ओमेगाचा पण फॉर्म्युला असते याच्यामध्ये. ओमेगाचा फॉर्म्युला असा असते ना ओमेगा असते ओमेगा इक्वल टू असते रूट मध्ये के बाय स्मॉल एम. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि एम म्हणजे बॉडीचा मास. आणि याचं जर आपण स्क्वेअर केलं तुम्हाला ओमेगा स्क्वेअर काय मिळणार मग रूट निघून जाणार. तुम्हाला काय के बाय एम म्हणजे ओमेगा स्क्वेअर जो त्याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर काय असतो के बाय एम असते. ओके. तर हे जर समजा लिनियर सिस्टम याचे आपण एक्झाम्पल्स नेक्स्ट सेक्शन घेऊ आपण. आणि नंतर मग जे ऍक्सिलेटरची सेकंड टाईप अँग्युलर सिस्टम हे सुद्धा आपण नेक्स्ट सेक्शन बघू.